नमस्कार शेतकरी राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची महत्त्वपूर्ण अशी गुड न्यूज आता पीक विमा संदर्भात आहे। पीक विमा वाटपाची प्रोसेस आता अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा हा 2025चा सरसकट जो काही मंजूर झाला तो आता इथे जमा होणार आहे। आपण सर्वांना माहिती आहे की या वर्षीचा 2025 गेल्या मागील वर्षीचा जो काही पीक विमा आहे तो राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्वतःहूनच जे की हेक्टरी 17,500 रुपये जेवढे जास्त नुकसान झाले त्या अनुषंगाने हा पीक विमा इथे मंजूर करण्यात आले। परंतु विचार केला असता अद्यापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपयाचा पीक विमा इथे पडला नाही आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार हेच प्रश्न आहे की नेमकं आम्हाला पीक विमा भेटणार की नाही आणि भेटणार तर कधी भेटणार, किती प्रमाणात भेटणार, काय कोणत्या कोणत्या पिकासाठी भेटणार, काय नेमकं अपडेट आहे सविस्तर आपण एवढ्याच्या माध्यमातून सर्व काही जे अपडेट आता सध्या लाईव्ह जाणून घेणार। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मध्ये पीक विमा तुम्हाला 100% इथे भेटणार आहे, याच्यात काहीच संकोच नाही। हवा की जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे जर काही झालं तर होऊ शकते मागे पुढे, तसं तर होणार नाही कारण की याचे सर्व काही निर्णय ऑलरेडी जाहीर झालेले आहे। परंतु जर कधी आता नुकतंच केंद्र शासनाचं जे की अर्थसंकल्प बजेट युनियन बजेट इथे पार पडलं शेतकरी मित्रांनो आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काहीच इथे देण्यात आले, याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे बरेच की नाराजी व्यक्त करताना दिसून येऊ लागले। अर्थातच सांगायचं झालं तर एक दोन दिवस मागे पुढे पीक विम्याला होऊ शकते शेतकरी नक्कीच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा 100% तुमच्या खात्यामध्ये जमा इथे होणार आहे, ही तरी माहिती सध्याला अवेलेबल आहे। आणि तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीच्या कोणत्या तारखेपर्यंत हा पीक विमा वाटप होऊ शकतो याच्यावरती बरेच सारे यूट्यूब व्हिडिओ सध्याच्या स्लाइड बनवून लागले। परंतु जे ॲग्रोने एक यूट्यूब व्हिडिओ मागे 8 दिवसापूर्वी जनरेट केला होता त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की फेब्रुवारी महिन्यातच फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा सर्व की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा इथे वाटप होणार आहे। नेमकं काय अपडेट आहे ते खरी माहिती का नाही ते सर्व काही जाणून घेण्याचं काम आपण जी शासनाच्या ऑफिशियल पेजवरती जी काही माहिती ऑफिशियल हँडलवरती देण्यात आली त्याच्या माध्यमातून पीक विमा संदर्भातील जी माहिती ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या जर कोणते जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात हा पीक विमा वाटप होणार आहे, किती कोणत्या पिकासाठी होणार आहे आणि कधीपासून होणार आहे, मुख्यतः हे अपडेट आहे। कारण की आता राज्यामध्ये नुकत्याच आता येत्या 5 फेब्रुवारी 2026ला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे की आता जिल्हा परिषदेच्या झडपीचं इलेक्शन आहे शेतकरी मित्रांनो आणि 7 तारखेला याचं निकाल देखील आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये हा पीक विमा नक्कीच इथे राज्य शासन वाटप करणार आहे अशी माहिती आता राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून सध्या तरी ते देण्यात आले। याच्यामध्ये नंबर 1चा जिल्हा शेतकरी छत्रपती संभाजीनगर। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेवढं पण पीक कापणी प्रयोग आहे शेतकरी कारण की यावर्षीचा जो काही पीक विमा भेटणार आहे एकाच ट्रिगरच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोगानुसार तुम्हाला भेटणार आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पीक कापणी प्रयोग जे की आता पूर्णतः यशस्वी झाले आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हा पीक विमा मंजूर झाले आहे। आता छत्रपती संभाजीनगरने इतर जे काही सर्व काही 34 जिल्हे शेतकरी राज्यातील 34 जिल्ह्याची ही यादी पूर्ण सविस्तर तुम्हाला सर्व काही अपडेट याचं सांगणार आहे। नंबर 1ला छत्रपती संभाजीनगर जिल्हा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी मका असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, त्याचबरोबर इतर काही पिकांसाठी हा पीक विमा आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये येत्या 1-2 दिवसात वाटप होणार आहे। यांचे पीक कापणी प्रयोग पूर्णतः मंजूर झाले। कोणत्या खात्यामध्ये प्रति हेक्टर 17,000 रुपये ते 17,500 रुपयापर्यंतचा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता सध्या तरी जमा अशी तरी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी। त्याचबरोबर पुढील जिल्हा शेतकऱ्यांचा बीड। तर बीड जिल्ह्यामध्ये देखील सर्वाधिक जास्त पीक विमा भेटण्याची आता इथे माहिती आहे शेतकऱ्यांना कारण की बीड जिल्ह्यामध्ये 2025च्या खरीप हंगामामध्ये खूप जास्तीत जास्त रब्बी हंगामामध्ये खूप जास्त शेतकऱ्याचे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते आणि याच्याच माध्यमातून जे काही पीक कापणी प्रयोग झाले याच्या माध्यमातून जी काही माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचली त्याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी जो काही हेक्टरी आहे की 16,500 रुपयापासून ते 18,000 रुपयापर्यंतचा पीक विमा त्यांच्यासाठी देखील हा पीक विमा इथे मंजूर आहे। पुढील जिल्हा शेतकरी हिंगोली जिल्ह्यातही तीच न्यूज आहे शेतकरी कारण हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक जास्त मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा असा आहे की सर्वाधिक जास्त 2025च्या खरीप हंगामामध्ये त्यांचं हे नुकसान इथेच झालेलं आहे। त्याचा पुढील जिल्हा शेतकरी आता जालना जिल्हा। आता जालना जिल्हा मराठवाड्याचा एक केंद्रबिंदू आहे शेतकरी आणि जालना जिल्ह्यात देखील खूप जास्तीचे नुकसान 2025च्या खरीप हंगामामध्ये इथे झाले। तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण तब्बल 18+ महसूल मंडळांमध्ये हा पीक विमा आता इथे वाटप होणार आहे शेतकरी येत्या 1-2 दिवसामध्ये आणि ह्या झडपीच्या इलेक्शनाच्या पार्श्वभूमी म्हणू शकता किंवा इतरही जे शासनाच्या माध्यमातून जी काही घोषणाबाजी करण्यात आली होती की फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा जेवढे पण काही पीक कापणी प्रयोग यशस्वी झाले त्या पिकांचा हा पीक विमा भेटणार। त्याचबरोबर पुढील मराठवाड्यातील जिल्हा शेतकरी म्हणून लातूर जिल्हा। आता लातूर जिल्हा, त्याचबरोबर नांदेड जिल्हा, त्याचबरोबर धाराशिव जिल्हा आणि परभणी जिल्हा याच्यात सर्वाधिक जास्त पीक विमा हा परभणी आणि नांदेड आणि त्याचबरोबर बीड, हिंगोली ह्या 4 जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। त्याच्यापैकी एक समावेश आहे जालना जिल्हा। हे मराठवाड्यातील जिल्ह्यांची लिस्ट आहे शेतकरी म्हणून। तर परभणी असेल, धाराशिव असेल आणि खास करून उस्मानाबाद जे की नवीन नामकरण धाराशिव शेतकरी तर या काही सर्व जिल्ह्यांसाठी देखील जे की मका, सोयाबीन, उडीद, मूग इत्यादी ज्यावेळी पण काही पीक कापणी प्रयोग यावर्षी जे पूर्ण झालेले पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्या सर्व पिकांचा इथे पीक विमा इथे भेटणार आहे। फक्त राहणार बाकी तो फक्त तूर आणि कापूस या 2 पिकांचेच पीक विमा सध्या आता
इथे शेतकऱ्यांना भेटणार नाही। पण याच्या व्यतिरिक्त जे काही पिकांचे पीक कापणी यशस्वी झाले त्या सर्व पिकांचे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येत्या 1-2 दिवसात वाटप इथे होणार आहे, कारण की पीक विम्याची वाटपाची प्रोसेस अंतिम टप्प्यात इथे आहे। त्याचा पुढील विभाग आहे शेतकऱ्यांना अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ याचबरोबर वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त पीक विमा भेटण्याची माहिती सध्या दिसत आहे शेतकऱ्यांना। याच्या अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ, कारण की शेतकरी या जिल्ह्यामध्ये देखील 2025च्या खरीप हंगामामध्ये सर्वाधिक जास्त नुकसानग्रस्त म्हणून यांची जेवढे पण काही सर्वे झाले होते, पंचनामे झाले होते ते माहिती इथे कळवण्यात आली होती केंद्राकडे, आणि केंद्राच्या माध्यमातून जे काही पीक विमा कंपनीचे जास्त त्यांचं काही सर्व काही एकंदरीत पूर्ण त्यांचं सर्व काही सर्वे असतात त्याच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्यांना ते भेटत असतो। त्याचा पुढे शेतकरी विदर्भामध्ये कोणते कोणते जिल्हे थोडक्यात जाणून घ्या। तर विदर्भामध्ये जे की नागपूर असेल, भंडारा असेल, त्याचबरोबर चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील खुशखबर आहे शेतकऱ्यांनो। त्यापैकी एकूण तब्बल तुम्हाला सांगू शकतो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त पीक मध्ये भेटणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कसं काय शेतकऱ्यांनो, कारण की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे की तत्कालीन जे की सोयाबीन, मका, बाजरी इत्यादी काही पिकांचं खूप जास्त प्रमाणात तिथे नुकसान झालं होतं, आणि हा जो काही पीक विमा हेक्टरी 17,500 ते 18,000 रुपयेपर्यंतचा भेटणार आहे, जे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः इथे सांगितलं होतं शेतकऱ्यांनो। तर याच्याच आधारे, कारण की जेवढी पण काही नुकसान आहे त्या नुकसानीच्या आधारावर हा पीक विमा इथे भेटणार आहे। हालांकी याला विलंब झाला, कारण की हा पीक विमा अद्यापपर्यंत तुम्हाला जानेवारीच्या अगोदर जानेवारी 2025 डिसेंबर ते जानेवारी 2026 पर्यंतच भेटून जायचा होता, परंतु बरेच काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा पुढे ढकलला जाऊ शकतो असे मला काही हरकत नाही। आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू शकतो पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, या देखील जिल्ह्यांना हा पीक विमा इथे भेटणार आहे। बरेच काही शेतकरी परत वारंवार कमेंट करत असते, तर सातारा, सांगली, कोल्हापूर या देखील शेतकऱ्यांची हीच सिच्युएशन इथे आहे शेतकरी। त्याचा पुढील आहे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, तर याही 4 ते 5 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना हा पीक विमा इथे भेटणार आहे। त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 17,500 ते 8,000 रुपयापर्यंतचा पीक विमा भेटण्याची माहिती आहे। तर एवढे काही एकंदरीत राज्यातील जेवढे काही 34 जिल्ह्यांची यादी शेतकऱ्यांनो, तर ही यादी ते फायनल करण्यात आली, आणि या फायनल यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा पीक विमा इथे भेटणार आहे। आता तुम्ही म्हणाल की हे काय, तर शेतकऱ्यांनी या सर्व काही लिस्टच्या आधारे तुम्हाला हा पीक विम्याची माहिती सध्या तरी मी ते देऊ लागलोय। आता पीक विमा फायनली कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा वाटप होऊ शकतो, तर तुम्हाला सांगू शकतो की आता गेल्या मागील 2-3 दिवसामध्ये राज्यामध्ये एकंदरीत जी दुर्दैवी घटना घडली, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एकंदरीत निधन, आणि त्याच्यामुळे जे एकंदरीत 2 ते 3 दिवसासाठी राज्य मंत्रिमंडळाचे जेवढे पण काही स्थगिती झाली होती, हालाकी तसं काही झालं नाही। नुकत्याच अजितदादा पवार यांच्या जे पत्नी यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची देखील इथे शपथविधी सर्व काही त्यांचा सोहळा संपन्न झाला आहे, आणि जेवढं पण काही सुरळीत राजकीय काम आहे ते पूर्णतः सुरळीत चालू झाले। तर त्याच्याच माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की आता येत्या 5 फेब्रुवारी 2026ला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं इलेक्शन आहे, आणि येत्या 7 फेब्रुवारीला याची मतमोजणी होण्याचा निकाल आहे शेतकरी मित्र। तर याच काय पार्श्वभूमीवरती ह्या पीक विमा इथे शेतकऱ्यांना भेटणार आहे, आणि बरेच काही शेतकरी परत कमेंट करेल की या सर्व काही रणधुमाळीमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या हा पीक विमा इथे भेटेल का नाही नक्की। तर शेतकरी पीक विमाचा आणि ह्या निवडणुकांचा काही ते संपर्क येत नाही, कारण की ऑलरेडी सर्व काही डिसाईड झालं पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून। आता फक्त वाटपाची प्रोसेस बाकी आहे, आणि वाटपाची प्रोसेस 1-2 दिवस पुढे किंवा 1-2 दिवस मागे पुढे देखील होऊ शकते। तर हेच एक महत्त्वाचा अपडेट पीक विमा संदर्भात होतं। तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता, आणि येत्या काळातील असल्याचे महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल देखील नक्कीच इथे सबस्क्राईब तुम्ही करू शकता। तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।